ओलं नारळ आणि गूळ घालून बनवलेला हा नारळी भात इतक्या अप्रतिम चवीचा आहे की जिभेवर याची चव नक्कीच रेंगाळत राहणार। मधुगंधाज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। यासाठी पॅन मध्ये आपण 2 टेबलस्पून साजूक तूप घेऊया। छान गरम झाले की ह्याच्यात 5 लवंगा, 3 हिरवे वेलदोडे, 2 इंच दालचिनी हे सगळं टाकून छान फ्राय करून घेऊया। मस्त मसाल्यांचा सुवास सुटला पाहिजे। आता यावर आपण 2 कप भिजवून ठेवलेला तांदूळ टाकूया। हा तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास मी भिजवून ठेवलेला होता। हा तांदूळ आता आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया आणि सगळे या फोडणीत व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छानपैकी तुपावरती हे तांदूळ आपण परतून घेऊया। यावर आता थोडंसं आपण मीठ टाकूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे तांदूळ शिजवल्याने हा तांदूळ आपल्या नारळी भातासाठी छान मोकळा होतो। यावर आता आपण 4 कप गरम पाणी टाकूया आणि थोडंसं मिसळून घेऊया सगळं। आता या भाताला आपण एक बॉईल आणूया मध्यम आचेवर आणि मग झाकण लावून 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटं झाले। आपला भात अगदी छान मोकळा मस्त शिजलेला आहे। कण आणि कण सुटलाय। हा सगळा भात आता आपण एका ताटात काढून घेतलाय थंड होण्यासाठी आणि ह्याला बाजूला ठेवून देऊया। आता त्याच पॅन मध्ये 1 टेबलस्पून तूप मी गरम केले। यावर 2 टेबलस्पून चॉप केलेले काजू आणि 2 टेबलस्पून चॉप केलेले बदाम टाकून ह्याला छान फ्राय करून घेऊया। छान सोनेरी रंगावरती आपण हे ड्रायफ्रुट्स परतून घेऊया आणि ह्यांना बाहेर काढून घेऊया। मग ह्यात आपण 2.5 कप किसलेला गूळ टाकूया आणि हा गूळ छानपैकी मेल्ट करून घेऊया। तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी गूळ मेल्ट झालाय। यावर आता आपण एक अख्ख्या नारळाचा खवलेला चव आपण ह्यावर टाकूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गूळ आणि नारळ सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता गूळ आपला मेल्ट व्हायला लागलाय, पातळ होतोय आणि नारळही त्याच्यात अतिशय छान मिक्स होतोय। नारळी भात करताना नेहमी सोनेरी रंगाचा गूळ वापरा, त्याने खूप छान रंग येतो आपल्या नारळी भाताला। सगळं व्यवस्थित मिक्स झालं की ह्यावर आपण जो शिजवलेला भात आहे तो टाकूया आणि हा भात अगदी जेंटली हलक्या हाताने या गूळ आणि नारळाचं जे मिक्सचर आहे त्यात आपण मिक्स करून घेऊया। अगदी हलक्या हाताने। थोडा थोडा गूळ अजून मेल्ट व्हायचा राहिलाय पण काय हरकत नाही, आपला पूर्ण भात शिजूस्तोवर सगळं छान मेल्ट होणार आहे आणि अगदी मस्त होणार आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सगळं आपलं मिक्स करून झाले। यावर आता आपण जे फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स होते ते सगळे टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। गूळ छान मेल्ट होतोय, थोडं थोडं गुळाचं पाणीही सुटलंय, तुम्ही बघू शकता। आमच्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा। खूप छान छान आणि सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपीज तुम्हाला इथं बघायला मिळतील। छान मिक्स झालं की ह्याला आपण कव्हर करूया आणि एक वाफ आणूया 3 ते 4 मिनिटात। एक वाफ आणून झाली की ह्यावर आपण 1 टीस्पून इलायची पावडर टाकूया आणि पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया। एकदम रसरशीत, मधुर, मऊसूत आणि मोकळा मस्तच होतो हा नारळी भात। ह्या परफेक्ट प्रमाणात तुम्ही नक्की ट्राय करा। आणि एक तवा आपण खाली ठेवूया, ह्यावर आपलं हे पॅन ठेवूया आणि मग पुन्हा झाकून 8 ते 10 मिनिटं हा भात आपला शिजवून घेऊया। मध्ये मध्ये चेक करत राहायचं आणि थोडं थोडं हलवत राहायचं आपल्या भाताला। गूळ छानपैकी मेल्ट होतोय। आता पुन्हा कव्हर करूया। 8 ते 10 मिनिटं झालेत। जवळपास आपला सगळाच गूळ मेल्ट होतच आलेला आहे। तुम्ही बघू शकता छान मस्तपैकी खूप सुंदर रंग आलेला आहे भाताला गुळाचा। अजिबात वेगळा कुठलाही रंग टाकायची गरज नाहीये आणि छान मोकळा झालाय। आता या स्टेजवर गॅस बंद करून 1 टेबलस्पून तूप आपण ह्याच्यावर टाकून ह्याला कव्हर करून ठेवून देऊया। झाला आपला मस्त ओलं नारळ आणि गुळाचा
चमचमीत अप्रतिम चवीचा नारळी भात रेडी आहे. अगदी सोपा आहे, परफेक्ट प्रमाणात कोणीही बनवू शकतं. मस्त गरमागरम सर्व करा, छान वरनं तूप टाका आणि एन्जॉय करा ही रेसिपी. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.